न्यूज 24 शिवनेरी. पण तर तो अशा पद्धती इतके दिवस तर तो जगतोय. असं होणार नाही. नसरापूरसारखेच आपण इथे ते पण फास्ट ट्रॅकवरतीच आपण त्यांना शिक्षेसाठी आपण विनवणी केलेली आहे आणि तसे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. लवकरात लवकर पोलीस प्रशासन जे आहे ते त्याच्यावरती कारवाई करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. बरोबर आहे, तेच तसंच आपण सांगितलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यावरती ॲक्शन घेतलेली आहे. तेच तुम्हाला मी सांगते. आणि ज्या काही गोष्टी आता म्हणजे ही जी घटना आहे ती खरोखरच म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे आणि समाजाला काही माफासदारी आहे. अशा घटना वारंवार होणं अतिशय दुर्दैवी आहे खरं सांगायचं तर. आणि मी पहिल्याच दिवशी जशी घटना कळली तशी लगेच मी पोलीस प्रशासनाला या गोष्टीची दखल घ्यायला सांगितलं आणि तसं त्याची कारवाई झालेली आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. ताबडतोब जो व्यक्ती आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढच्या गोष्टी सगळ्या चालू आहेत. अत्यंत म्हणजे जो काय घटना घडली त्याचं आम्हालाही अतीव दुःख आहे. कुठंच असं घडलं नाही पाहिजे. निष्पाप लेकराचा तर जीव जाणं अत्यंत वेदनादायक आहे आमच्यासाठी सुद्धा. त्यामुळे मी त्यांच्या भावना समजू शकते. या ठिकाणी ज्या त्यांच्या मागण्या आहेत घरकुलाची मागणी आहे तर आम्ही शबरी घरकुल योजनेमधून त्यांना त्याच्यासाठी तरतूद केलेली आहे. ऑलरेडी त्यांचा आदेश आलेला आहे. परत ह्यांच्या खात्यामध्ये मनोधैर्य बालविकास आणि महिला बालविकासच्या अंतर्गत मनोधैर्य योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यावर आज 10 लाख रुपये जमा होणार आहेत. आमच्या पक्षाने सुद्धा काही जाहीर केलेले आहेत. त्याची मदत होणार आहे. तिच्या भावंडांना आम्ही शिकवायची पण जबाबदारी घेतलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सगळ्यांची जी भावना आहे की जास्तीत जास्त फास्ट ट्रॅकवरती शिक्षा झाली पाहिजे. तसेच आदेश मुख्यमंत्री साहेबांनी केलेले आहेत. तसं पोलीस प्रशासन कारवाई करत आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. मी एक पालकमंत्री म्हणून तुमच्या पाठीशी कायम खंबीर उभी आहे. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी इथं जरी आले नसेल, काही जण म्हणाले की दादा असते तर लगेच आले असते, पण मी काही जरी इथे आले नसेल तर मी लगेच कारवाई करायला सांगितलं होतं, आदेश दिले होते. तशी कारवाई तात्काळ झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही कृपया काळजी करू नका. ही अशा घटना वारंवार होणं अतिशय दुर्दैवी आहे. पण आपण ह्या सगळ्या घटना घडलेल्या असताना सगळ्यांनी सावधतेनं आणि आपणही सगळ्या अशा गोष्टींवरती आळा घालण्यासाठी तळागाळातून सहकार्य केलं पाहिजे. दक्षता बाळगली पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पाठीशी सगळ्यांच्या तुम्ही सदैव आहे. कुठल्याही चुकीच्या गोष्टी आम्ही पाठीशी घालण्याचा अजिबात प्रयत्न करत नाहीत. त्यांना जास्तीत जास्त अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे असं आमचंही मत आहे. सरकार नेहमी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू. सोलर हायमास बसण्यासाठी जी तुम्ही मागणी केली त्याच्यासाठी सुद्धा आपण सूचना केलेल्या आहेत. आणि लवकरात लवकर ते सर्वे घेऊन ते करतील सुद्धा. त्यातून शिवाय पोलीस यंत्रणेला सुद्धा CCTV म्हणजे ज्या मोक्याच्या ठिकाणी आहेत, ज्या असे अडचणीच्या ठिकाणी CCTVची म्हणजे लावण्यासाठी सुद्धा तसे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे मोस्टली तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याची दखल घेतलेली आहे. बिबट्यापेक्षा पण खूप म्हणजे नाही का विचित्र आणि खूप गंभीर म्हणजे अशी नाही तुम्हाला सांगते की अतिशय गंभीर आहे. त्यासाठीच सर्व पातळ्यांमधून प्रयत्न होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी आम्ही सजगतेनं बघतोय आणि कशा योजना अशा घटना वारंवार घडल्या नाही पाहिजे यासाठी शासन सदैव प्रयत्नशील आहे. तशा सूचना सगळ्यांना देण्यात आलेल्या आहेत. जेणेकरून भाऊंच्या म्हणण्यानुसार त्या जर बिबट्याने जर हे केलं तर 25 लाखापर्यंत शासन देतं. तर मग आज तर आज तिच्यापेक्षा पण भयानक नरदम्य तुमची सूचना आहे ना मी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवते आणि का जो योग्य असेल तो आम्ही. हो, कारण या ठिकाणी फक्त नाही का मुलगी गेले तर दुःख नाही, तर ती विचित्र पद्धतीने गेले तर ते म्हणजे आम्हाला हे नाही होत. तुम्हालाच नाही कोणालाच हे म्हणजे मान्य होण्यासारखी गोष्ट नाही. सगळ्यांनाच अतिशय वाईट वाटलेलं आहे. असं कुणावरही घडलं नाही पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी तेच सांगते मी तुम्हाला. सगळ्यांनी काळजी घ्यायची त्यासाठी आणि आमच्या परीनं सरकारच्या परीनं ज्या काही गोष्टी तुमच्यासाठी करता येण्यासारख्या आम्ही तो करत आहोत. त्यामुळे आपण काळजी नसावी एवढीच मी तुम्हाला सगळ्यांना आज विश्वास देते. काही असलं तर मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही कधीही मला काही असेल तर लगेच सांगू शकता. पहिले
पहिलं हे आहे की ह्याचे वारंवार जर तुम्ही त्यांच्यामध्ये अजून भेटत राहिला सगळेजण तर ह्या गोष्टी अजून गंभीर होत जातील. कारण शेवटी मानसिकता जपणं आपल्या सगळ्यांचं काम आहे, फक्त लेक्चर देणं नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनीच ही काळजी घेतली पाहिजे की त्यांना जास्तीत जास्त कसंच म्हणजे त्यांना मोकळं ठेवता येतात, आधार वाटेल एवढंच वागलं पाहिजे. सारखं येऊन त्याच गोष्टी बोलल्या तर अजून जास्त मानसिकता बिघडण्यावर परिणाम होतो.